नमस्कार, विविध रेसिपीजमध्ये आपणा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण कुळीथ या धान्य प्रकाराच्या 2 रेसिपीज बघणार आहोत। रेसिपी आपण एकच करणार आहोत, परंतु त्यातून 2 पदार्थ तयार होणार आहेत। चला तर आपण सुरुवात करूयात। एक 8-10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सोललेल्या, 3 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। सुक्या मिरच्या नसतील तर तुम्ही लाल तिखट घेतलं तरीही चालेल। तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर 1 टेबलस्पून धने आपण थोडे गरम करून घेतलेले आहेत। पाव टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत, ते देखील गरम करून घेतलेले आहेत। थोडं पाणी घालून आपण याची चांगली बारीक पेस्ट करणार आहोत। पूर्वी पाट्यावर वाटलं जायचं, त्यावेळी चव आणखी छान यायची या पदार्थाची, परंतु आता आपण मिक्सरवर वाटतो आहोत। हे बघा, चांगली पेस्ट तयार झालेली आहे। अशा प्रकारे हे वाटण तयार करून आपण बाजूला ठेवलं आहे। त्यानंतर आपण एक परात किंवा ज्यात आपण कणिक भिजवतो असं खोलगट ताट घ्यायचं आहे। त्यात कुळीथ पीठ घेणार आहोत। हे मी रेडीमेड आणलेलं आहे असं कुळीथ पीठ। आपण हवं तर कुळीथ आणून गिरणीतनं दळून देखील आणू शकता। कुळीथ पीठ 1 वाटी घेतलेलं आहे आणि त्यात आपण कणिक घालणार आहोत 2 वाट्या। गव्हाचं पीठ 2 वाट्या। एकास 2 प्रमाण आहे कुळीथ आणि गव्हाच्या पिठाचं। हे बघा, कारण माझ्या माहितीप्रमाणे कुळीथ हा उष्ण पदार्थ आहे, त्यामुळे त्यात आपण गव्हाचं पीठ घातल्याने त्याची उष्णता थोडी बॅलन्स व्हायला मदत होते। आता चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर हे जे आपण वाटण केलेलं आहे हे त्यात घालणार आहोत, सगळं घालणार आहोत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते देखील यात घालायचं आहे। यात आता साधं पाणी घालून आपण हे कणिक भिजवतो त्याप्रमाणे भिजवून ठेवायचं आहे। पोळ्यांची कणिक भिजवतो किंवा भाकरीची, त्याप्रमाणे हे भिजवून आपण ठेवायचं आहे। आणि त्यानंतर ते कसे वळायचे आहेत त्याचे रोल्स ते मी तुम्हाला दाखवते। तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर ज़रूर सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि रेसिपी करून बघा, कॉमेंट करून मला कळवा कशी झाली ते। आता हे अशा प्रकारे आपण पीठ मळून तयार केलेलं आहे। याच्यातून जे 2 पदार्थ तयार होणार आहेत त्यातलं एक सूप आहे, ज्याला हुलग्याचं माडगं म्हणत असत ऐतिहासिक काळी। जेव्हा चहा पित नव्हते लोक, त्यावेळी असं माडगं प्यायचे आणि त्याने खूप एनर्जी यायची। आता ह्या पिठातला एक छोटा गोळा मी बाजूला काढलेला आहे, तेवढ्याच गोळ्याचे मी तुम्हाला हे करून दाखवणार आहे। या पदार्थाला काय म्हणतात आणि तुम्ही हे कधी खाल्लं आहे का हे मला कॉमेंट करून तुम्ही ज़रूर कळवा। हे जे मी आत्ता वळते आहे याचं नाव कॉमेंट करून ज़रूर कळवा। तुम्ही कधी खाल्लं असेल तर ते देखील कळवा। आता अशा प्रकारे आपण याचे रोल्स करून घेणार आहोत वळून। थोडं बोटाला तेल लावलं की मग ते चिकटत नाहीत आपल्या हाताला किंवा खालीसुद्धा। एकसारखे असे वळून घ्यायचे आहेत। थोडे झाले लहान मोठे तरीही काही हरकत नाही। असे करून एका ताटाला तेल लावून आपण त्यात हे सगळे काढून ठेवणार आहोत। थोडे बारीक वळायचे आहेत, कारण हे उकडल्यानंतर थोडे फुलतात, म्हणून अगदी जाड नाही करायचे। जितके बारीक करता येतील तितके बारीक करायचे आहेत। त्यानंतर आपण एका ताटात अशा प्रकारे ते काढून ठेवलेले आहेत सगळे केल्यावर। थोडे लहान मोठे झालेत, परंतु जाडी सगळ्यांची साधारण सारखी आलेली आहे। आता एका भांड्यात गॅसवर आपण 2.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी। पाणी उकळल्यानंतर आपण त्यात सोडणार आहोत। हे पाण्यात आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून घेणार आहोत, कारण आपण हे जेव्हा उकळायला टाकू तेव्हा ते एकमेकाला चिकटू नये म्हणून आपण तेल टाकतो आहे। तेल टाकलेलं असलं पाण्यात की ते चिकटत नाहीत। आता चांगली उकळी अशा प्रकारे आल्यानंतर आपण यात हे उकडायला सोडायचं आहे। असं 2-2, 3-3ची जोडी करून अशा प्रकारे त्यात सोडायचं आहे। आपण बाजूलासुद्धा एका भांड्यात पाणी उकळवून ठेवलेलं आहे, कारण नंतर याला लागेल तसं आपण गरम पाणी वरनं घालणार आहोत। एकदम घातलं तर काय होतं, उतू जातं, म्हणून आपण नंतर हवं तसं यात पाणी घालत जाणार आहोत। नंतर आपण पाणी कमी जास्त करू शकतो। आता या भांड्यात जे पाणी उकळतं आहे
त्याचंच आपण सूप करणार आहोत, म्हणजेच हुलग्याचं माडगं. पण त्याला थोडा दाटपणा यावा म्हणून आपण एक थोडा हा पिठाचा गोळा घेतलेला आहे, मळलेला आपण जे मळून ठेवला आहे त्याचा थोडा गोळा घेऊन त्याची पेस्ट केली आहे पाण्यात आणि ती यात घालतो आहोत. याने काय होणार आहे, आपल्या सूपला थोडा दाटपणा येणार आहे म्हणून. आता हे 30 मिनिट तरी किमान उकळवायला हवं. आपण गरम पाणी घालून घेतलं आहे. असं वाफ जाण्यासाठी जागा असलेलं झाकण हवं, किंवा साधी ताटली ठेवली तर थोडी फट ठेवा, कारण पूर्ण बंद झाकण ठेवलं तर उतू जातं, म्हणून आपण असं झाकण ठेवलेलं आहे, वाफ ज्यातनं जाऊ शकेल. आता 30 मिनिट झालेले आहेत. आपण एकदा चेक करून घेऊयात चांगलं शिजलं आहे का ते. चमच्याने काढून थोडं ताटलीत घ्यायचं आहे आणि बोटाने दाबून बघायचं आहे. शिजलं असेल तर गॅस लगेच बंद करायचा आहे. हे बघा, व्यवस्थित शिजलेलं आहे, तुटतं आहे ते पटकन. आता यापेक्षा जास्त शिजू द्यायचं नाही आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि एका झाऱ्याने ते असे काढून घ्यायचे आहेत. एका ताटलीत हे सगळे काढून घ्यायचे आहेत आणि या भांड्यात जे उरेल ते आपण सूप म्हणून सर्व करणार आहोत. ताटलीत काढल्यानंतर थोडे थंड होऊ द्यायचे आहेत आणि नंतर आपण ते थंड झाल्यावर बारीक त्याचे काप करून तुकडे करून घेणार आहोत बारीक. अशा प्रकारे तुकडे न करता तुम्ही डायरेक्ट असेच तळलेत तरीही चालेल, परंतु तुकडे केल्याने काय होतं, ते खायला सोपं जातं. आता एका कढईत थोडं जास्त तेल टाकून घ्यायचं आहे तळण्यासाठी आणि मंद आचेवर छान ते तळून घ्यायचे आहेत मोकळे होईपर्यंत. हे बघा, आणि ज्यांना जास्त तेल चालत नसेल, पथ्य असतील, त्यांनी हे डायरेक्ट उकडलेले खाल्लेत तरीही छान लागतात, काही हरकत नाही. त्याची टेस्टच मुळात ह्याची इतकी छान असते की तुम्ही नुसतं सूप प्या, उकडलेले खा किंवा हे तळून खा, ते छानच लागतात. आता हे अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर चांगले परतवून घ्यायचे आहेत. अतिशय चविष्ट पदार्थ आहे हा जेवणाला पर्याय म्हणून सुद्धा केला जातो किंवा नाश्ता म्हणून सुद्धा केला जातो. नाश्ता म्हणून केला तर खूप हेवी होतो, त्यामुळे जेवणाला पर्याय म्हणून केला तर इतर आपल्याला जेव्हा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तेव्हा करावा जेवणाला पर्याय म्हणून, आणि एखादी कोशिंबीर याच्याबरोबर केली की झालं. आता हे चांगलं परतवून झालेलं आहे. त्यानंतर आपण ते सर्व करायला घेणार आहोत एका भांड्यात काढून. त्याआधी आपण सूप बघूयात. सूप जे आपण केलेलं आहे ते गरम असतानाच द्यायचं आहे एका बाउलमध्ये काढून. हे बघा, गाळायची वगैरे काही गरज नाही, असं गरम गरम द्यायचं आहे आणि त्यावर पुदिन्याचं किंवा कोथिंबिरीचं पान सजावटीसाठी लावायचं आहे. हे बघा, इतपत थिकनेस आहे त्याला. हवं असेल आणखी पातळ तर तुम्ही थोडं पाणी वाढवून उकळवू शकता आणि तसं सर्व करू शकता. अगदी टेस्टी सूप असतं ते. आता हे एका बाउलमध्ये आपण तळलेलं काढून घेतलेले आहेत आणि यावर बारीक कांदा चिरून घातलेला आहे. हे बघा, चिरून ठेवलेला होता आधीच बारीक कांदा. त्यानंतर बारीक शेव भुरभुरायची आहे त्यावर आणि परत बारीक कापलेली कोथिंबीर वरनं घालायची आहे. त्यानंतर हवं तर लिंबाची फोड द्या बरोबर, हवं तर आणखी चटण्या कुठल्या असतील वेगळ्या त्या द्या, परंतु याला मुळात स्वतःचीच चव इतकी छान असते की इतर कसली गरज पडत नाही.